महत्वाची बातमी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंना क्लीन चिट मिळालेली आहे। लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं असं आता स्पष्ट झालेलं आहे। ससूनच्या मेडिकल रिपोर्ट मधून ही बाब स्पष्ट होतीये। मराठा तरुणांनी लक्ष्मण हाके यांच्यावर आरोप केलेला होता, त्यांनी मद्यप्राशन केलेलं आहे, ते उभे राहू शकत नाहीयेत, मैदानामध्ये सार्वजनिक ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केलं अशा शब्दात हे आरोप करण्यात आलेले होते। आता या सगळ्या प्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळताना दिसते। ही क्लीन चिट मिळाल्यानंतर लक्ष्मण हाके, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। थेट जाते मी लक्ष्मण हाके यांच्याकडे। नमस्कार, लोकशाही मराठी मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, नमस्ते। काय झालं होतं काल रात्री नक्की? माझा आवाज पोहोचतोय व्यवस्थित? हो, रात्री 5 वाजता 2 तरुण मी वॉकिंगला माझ्या घरापासून जवळच गेल्यानंतर 2 तरुण येऊन माझ्याशी बोलून गेले होते। त्यातला मते नावाचा एक तरुण होता आणि दुसरा एक अमित देशमाने नावाचा तरुण होता। तर 5 वाजताच त्यांचा हा पूर्वनियोजित कट होता। ज्यावेळी मी गार्डला आणि कॅनवाय गाडीला खाली सोडून दिलं थोडा अंधार पडल्यानंतर आणि मित्राच्या घरी एक 15-20 मिनिटात जेवण करून मी खाली मोटरसायकलवरून यायला लागलो, त्यावेळी कमानीमध्येच या सगळ्या लोकांनी मला अडवलं आणि दोन्ही बाजूनी माझे हात पकडले, मानगूट पकडले आणि तू दारू प्यालास की नाही सांग, तू दारू पिलास की नाही सांग म्हणून माझ्या तोंडामध्ये अशा पद्धतीनं झुंडच्या झुंड तिथं आली आणि माझ्याकडून या गोष्टी वधवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न करत होते। मला हाणमार केली आणि कुठेतरी जीवे मारण्याचा किंवा लक्ष्मण हाके या ओबीसीची बाजू घेऊन लढणाऱ्या या तरुणाला बदनामी करून या माणसाचं मोरल डाऊन करायचं, याला कुठेतरी याला धडा शिकवायचा, या हेतूनं हे तरुण तिथं आलेले होते। माझी एक विनंती आहे महाराष्ट्राच्या गृह खात्याला की 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत अमित देशमाने आणि मते नावाच्या तरुणांचे मोबाईल नंबर जर घेतले आणि त्यांच्या मोबाईलवरून त्यांनी कुणाकुणाला कॉल केले आणि नक्की कुणाकुणाला बोलवलं आणि कुणाच्या इशाऱ्यावरून त्यांनी हे षडयंत्र केलं याची सगळी माहिती त्यांच्या त्या मोबाईलवरून आणि मोबाईल कॉलवरून दिसू शकते। गृह खात्याला माझी विनंती आहे त्या 2 तरुणांचे मोबाईल काढून घ्यावेत आणि त्यांचे सीडीआर तपासावे। तुमचा थेट मते आणि देशमाने यांच्यावरच संशय का? तुमचा थेट कोणावर संशय या सगळ्या संदर्भात? तुम्ही वारंवार म्हणताय हा कट रचला जात होता, सीडीआर काढावे, सीडीआर तपासावे, नेमका तुमचा रोख कोणाकडे आहे? रोख या तरुणांच्या पाठीमागे कोण आहे? जरांगे सुद्धा म्हणालेले होते की एवढं आंदोलन संपू द्या, त्यांच्यावर अशी पश्चातापाची वेळ आणतो की उगत जन्माला आलो की काय, अशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे जरांगेंचं। आणि संभाजी भोसले कोल्हापूरचे, त्यांच्या नावानं हे तरुण मला रात्री शिव्यागाळ करत होते। त्यामुळे या तरुणांनी मागील काही महिन्यांपूर्वी छगनरावजी भुजबळांवरती हल्ला करायचा प्रयत्न पुण्याच्या रेस्ट हाऊसच्या तिथं केला होता जाधव नावाच्या तरुणानं। त्यामुळे यांची हिस्ट्री आणि हे रिपीट अगेन अँड अगेन अशा पद्धतीची कृत्य करतायत। याकडे गृह विभागाचं मी लक्ष वेधून घेतोय। कधी ते भुजबळांना टार्गेट करतात, कधी ते लक्ष्मण हाकेंना टार्गेट करतात, कधी ते फडणवीसांना टार्गेट करतात। आणि माझं म्हणणं असं आहे की तुम्ही लॉजिकली, संविधानिक, लोकशाहीच्या मार्गानं तुमच्याकडे ज्यावेळी उत्तरं नसतात त्यावेळी अरे आमच्यावर तुम्ही वार करा ना, तुम्ही आमच्यावर हल्ले करा, पण आमच्या कुटुंबियावरती, आमच्या माता भगिन्यांवरती तुम्ही अर्वाच्य भाषेत जर बोलत असाल, खालच्या स्तरावर जाऊन बोलत असाल तर यानं ओबीसीचा आवाज थांबणार आहे, यानं ओबीसीचे हक्क अधिकार थांबणार आहेत आणि यानं ओबीसीची लढाई थांबेल असं तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही। या महाराष्ट्रामधला ओबीसी, या महाराष्ट्रामधला हा मेंढपाळाचा पोरगा, धनगराचा पोरगा ओबीसीच्या आरक्षणासाठी छातीचे ढाल करून समोर येईल आणि असल्या भेकडांना अरे एकट्यानं यायचं होतं समोर। हा धनगराचा पोरगा आहे, होळकरांची अवलाद आहे, समोरासमोर लढणारा कार्यकर्ता आहे, आटके पार झेंडा फडकवणाऱ्या होळकरांची अवलाद आहे। त्यामुळे असल्या भानगडीत पडू नका, चिंदीगिरी करू नका। या लक्ष्मण हाकेला आमने सामने समोर या, जीव गेला तरी 72 वार झेलायला हा लक्ष्मण हाके तयार आहे। त्यामुळे असली चिंदेगिरी 5-25 जणांच्या टोळक्यानं काय येत आहे, एका माणसाला काय गाठताय, हे असलं चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये। आम्ही सुद्धा गावगाड्यामध्ये बहुसंख्येनं आहोत आणि सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना, आमदार खासदारांना विनंती आहे, तुम्ही आम्हाला एवढं इग्नोर करताय,
तुम्ही आमच्या भाषा बोलत नाही, तुम्ही आमच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही। माननीय मुख्यमंत्री, आजी माजी मुख्यमंत्री, सगळ्या लोकांवरती माझा आरोप आहे। शरदचंद्रजी पवार, रोहित पवार, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ताचे एकनाथराव शिंदे, ओबीसीच्या मताची तुम्हाला काळजी नाही? 50 ते 60% लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी बद्दल तुम्हाला काही बोलावंसं वाटत नाही? त्यांच्या आंदोलकाकडे तुम्ही दुर्लक्ष करता। या सगळ्या गोष्टीचं ऑडिट या महाराष्ट्रामधली ओबीसी जनता यांना निश्चित विचारेल। लक्ष्मण हाकेजी, तुम्ही म्हणताय की या सगळ्या राड्यामागे संभाजीराजे छत्रपती आहेत, याखेरीज तुमचा रोग थेट जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा आहे। मग काल जो व्हिडिओ समोर आलेला होता, जो आरोप खरं तर करण्यात येत होता, लक्ष्मण हाके मद्यप्राशन केलेले आहेत, लक्ष्मण हाके धड चालूही शकत नाहीयेत, किंबहुना लक्ष्मण हाके एका मैदानात त्या ठिकाणी बसलेले होते मद्यप्राशन करण्याकरता, ही माहिती आम्हाला मिळाली, त्यानंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो। या सगळ्या आरोपांकडे कसं पाहायचं, हे जे सगळे आरोप केले जात आहेत त्याविषयी तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? ह्या आरोप करणाऱ्या तरुणांची मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। अरे, ज्या लक्ष्मण हाकेला तुम्ही पकडल्यानंतर लाईव्ह व्हिडिओद्वारे महाराष्ट्रात प्रसारण करता, तोच लक्ष्मण हाके दारू पिताना जर तुम्हाला सापडला असेल, त्यावेळी तुमचा मोबाईल कुठं तुम्ही गहाण ठेवला होता का? बरं, एकाचा ठेवला, दुसऱ्याचा स्विच ऑफ झालता का? तुम्ही झुंडीने आला होता तिथं? लक्ष्मण हाके कुठल्या हॉटेलमध्ये पिला, कोणती प्याला, कुठं प्याला? आणि एवढं प्रसारण करणारे तुम्ही ऍक्टिव्ह मेंबर, पिताना तुम्ही ती संधी दवडली तुम्ही। त्यामुळे हे धांदात खोटं बोलणारे ही लोक आहेत, यांच्याकडे अरे आणि तुम्ही म्हणताय मी नीट उभं राहू शकत नव्हतो, अर्ध्या तासानंच मी प्रेस केली। मग प्रेस समोर एवढी माणसं समोर, शेकडो डझनावारी कॅमेरे होते, सगळा मीडिया होता समोर, 100-200 तरुण होते, त्यात मराठा आंदोलकही होते। यातल्या एकाही माणसाला माझा वास येऊ नये, माझी कुठं स्लिप टंग झालेली दिसू नये, माझा कुठं पाय घसरलेला दिसू नये, माझी कुठं बोबडी वळलेली दिसू नये। बरं, त्यांना नाही दिसली, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं प्रेस पाहिली, त्यांना कुठंच मी दारू प्यालेलो दिसू नये? काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? मराठा आंदोलकांकडून तुमच्यावर हे वैयक्तिक आरोप केले जात आहेत आणि आंदोलन, ओबीसी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतो असा थेट आरोप आहे तुमचा? निश्चित हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय। आजपर्यंत या महाराष्ट्रातल्या भुजबळ साहेबांपासून ते महाराष्ट्राचे डेप्युटी सीएम फडणवीस साहेबांपर्यंत, किंवा तुझा जितेंद्र आव्हाड करू, 2 दिवसापूर्वी संभाजी भोसलेंच्या कार्यकर्त्यांच्या मला धमक्या आहेत, तुझा जितेंद्र आव्हाड करू, तुला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही, शेकडो कॉल आहेत माझ्याकडं। आणि यातूनच हे सगळे प्रकार केले गेले। बरं, तुम्ही मला एक मुद्दा यातून एक स्पष्ट करा, एक मुद्दा स्पष्ट करा, जो वारंवार खरं तर आरोप केला जातोय मराठा समाजाकडून। मराठा समाजाचं असं म्हणणं आहे, तो बाईट सुद्धा मी ऐकवते तुम्हाला, मराठा समाजानं नेमका काय आरोप केला। मी माझ्या पीसीआर टीमला विनंती करते की लक्ष्मण हाकें संदर्भात जी वक्तव्य मराठा समाजाकडून करण्यात आलेली आहेत की वैद्यकीय तपासणी करण्यास या ठिकाणी विलंब केला जातोय, वैद्यकीय तपासणी करण्याकरता वेळकाढूपणा केला जातोय, या संदर्भात मराठा समाजानं नेमकं काय म्हटलेलं होतं ते आधी आपण ऐकूया, त्यानंतर तुमची प्रतिक्रिया घेऊया। ऐकूया हा बाईट। आपण ही दृश्य पाहतोय, लक्ष्मण हाकेजी तुम्ही यावेळी टीव्ही स्क्रीनवर पाहत असाल, मी तुम्हाला तो बाईट ऐकवणार आहे, त्यानंतर तुमची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहे। पण ओबीसींची ही लढाई आता मात्र एका निर्णायक टप्प्यावर पोहोचताना दिसतीये। एकीकडे आजच एक बातमी समोर आलेली आहे, मराठा समाजाचा सुद्धा अहवाल जो आहे तो पटलावर ठेवला जातोय, त्याचबरोबर ओबीसी समाजाचा देखील अहवाल हा पटलावर ठेवला जाणार आहे। यावर तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे, पण आधी सुरुवातीला हा बाईट ऐकूया, मराठा समाजाचं हे म्हणणं ऐकूया आणि त्यावर तुमची प्रतिक्रिया घेऊया। नेमकी काय हाके साहेब, नक्की काय चाचणी झाली? हाके साहेब, करणार आहे
ही दृश्य आपण पाहू शकतो. लक्ष्मण हाके या ठिकाणी ससून रुग्णालयात आलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांची हाकेजी, तुमचं असं थेट म्हणणं आहे की हा सगळा पूर्वनियोजित कट होता आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला गेला. या सगळ्याविषयी पोलीस स्थानकामध्ये नेमकं काय झालं? जो आरोप केला जातोय मराठा समाजाकडून की तपासणी करण्याकरता, वैद्यकीय तपासणी करण्याकरता वेळ काढूपणा केला जातोय, तसं काही घडलं का पोलीस स्थानकामध्ये? ज्या क्षणी तुम्हाला आत नेण्यात आलं तेव्हा नेमकं काय काय घडलं? तेव्हापासून ते आंदोलक बरोबरच होते. त्यांच्या समोर ब्लड घेतलं गेलेलं आहे, त्यांच्या समोर युरिन घेतली गेलेली आहे. अरे तुम्ही टेक्नॉलॉजीवर पण विश्वास ठेवत नाही, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलवर तुम्ही विश्वास ठेवत नाही, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटवर विश्वास ठेवत नाही. अरे युरिन सुद्धा तुमच्या समोर दिले. लाज वाटायला पाहिजे असे आरोप करत असताना. आणि माझं एवढं व्हायरल करायला तुमच्याकडे मोबाईल होते. कुठल्या हॉटेलमध्ये पिलो, कुठून विकत घेतली? तुम्ही माझ्यावर दारू प्यायल्याचे आरोप करताय. एक तरी व्हिडिओ आहे तुमच्याकडे? निश्चित. लक्ष्मण हाकेजी, आपण ऐकूया काय नेमकी प्रतिक्रिया मराठा समाजाची, पाहूया आपण. ज्यावेळेस हाके साहेब भेटले, हाके आम्हाला ते भेटले, त्यावेळेस ते इतके अवस्थेत होते की ते उभं राहायची अवस्थेत नव्हते. आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे, उभं राहता येत नव्हतं त्यांना. हो, पोलिसांनी सहकार्य केलं. कुठल्या ठिकाणी? गोकुळनगर. आमचे बीडचे काही बांधव या ठिकाणी भाड्याने राहतात, रिक्षा चालक आहेत ते मते म्हणून, त्यांनी मते आणि भोसले म्हणून त्यांनी त्यांना दारूच्या बॉटल घेऊन जाताना पाहिलं. त्यांनी दारूच्या बॉटल घेऊन गेल्यावर तो डोंगरावर, जिथं कोणाला कळणार नाही, एक खूप शांत जागा आहे, गोठा एक, त्या गोठ्यात ते दारू प्यायला बसले. त्यांनी दारू तिथं पिल्यानंतर त्यांच्या जेव्हा दारू घेऊन गेले त्यावेळेस त्यांचा बॉडीगार्ड निघून गेला. आता तोंडाचा वास येतोय तुम्हाला? हो, 100%. मागणी काय? आमची मागणी त्यांची मेडिकल व्हावी. हाके साहेब एका समाजाचं नेतृत्व करतायत आणि दारू पिऊन ते असं समाजाला नेतृत्व करतायत आणि ते आमच्या महाराजांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केलेली. आमची मागणी आहे की ते जर एवढे मोठे आपल्याला तत्वज्ञानी समजतात, ठीक आहे, आणि एखाद्या समाजाचं नेतृत्व करतात, तर दारू पिणारा माणूस कितपत समाजाचं नेतृत्व करायला सक्षम आहे हे समाजाला कळलं पाहिजे. ते तिथं गोट्यावर म्हशीच्या दारू प्यायला बसले होते. आम्ही त्यांना पकडलं जाग्यावर. त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपलं, ते डायरेक्ट म्हणले जरांगे पाटला पण त्यांनी खूप शिव्या दिल्यात. शिवाजी महाराजचा पण खूप अपमान केला त्यांनी. शिवाजी महाराजांमुळे त्यांची लायकी काढली डायरेक्ट त्यांनी शिवाजी महाराजांची. आता काय करत होता त्या ठिकाणी? मी आलतो रिक्षा घेऊन, मी बघितलं त्यांना, मग जागेवर बघितल्यानंतर दारू पित होते. या सगळ्याविषयी आपण उत्तर घेतोय. लक्ष्मण हाके यांच्याकडून ओबीसी आंदोलक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देखील तुम्ही अपशब्द उच्चारले असा तुमच्यावर आरोप केला जातोय. कधी कधी कुठं केव्हा असे मी अनुद्गार काढलेले आहेत, ते मीडियानं महाराष्ट्राला दाखवावेत. आणि हे जे काय आता आरोप केले, जी लोक माझं लाईव्ह कव्हरेज मला पकडल्याचं महाराष्ट्रभर करत होती, ती लोक दारू पिताना जर मी असेल तर ते लाईव्ह करत नाहीत. काय क्यू करावीशी वाटते व या लोकांची मला? बरं, मी खोटं बोलतोय, मी अर्ध्या तासातच प्रेस केली आणि ती अनेक शेकडो लोकांसमोर केली, मीडिया समोर केली. अरे मग तिथं माझा पाय घसरला असता ना, तिथं माझा बॅलन्स गेला असता, तिथं माझी बोबडी वळली असती. काही आरोप करतायत राव. धांदात खोटं बोलणारी ही लोक आहेत आणि ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. तुम्ही म्हणताय ओबीसीचा आवाज दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, पण आता मात्र या ओबीसी आंदोलनासंदर्भात पुढची रणनीती नेमकी काय असणार आहे? कारण तुम्ही बोलण्याच्या ओघात जरांगे पाटलांवर तर आरोप केला, मराठा समाजावर केला, सत्ताधाऱ्यांवर केला. या सगळ्या संदर्भात तुम्ही न्याय कोणाकडे मागणार आहात? ओबीसी आंदोलनासंदर्भात आता पुढची रणनीती नेमकी कशी असणार आहे? आमचा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही. आमचा या महाराष्ट्रामध्ये जे रुलिंग पार्टीज आहेत त्या पार्टींच्या प्रमुखावरती विश्वास नाही. आम्ही ओबीसींची लढाई, सामाजिक न्याय हक्काची लढाई, आरक्षण बचावची लढाई आम्ही जनतेच्या दरबारात घेऊन जाऊ. आणि तुम्ही आम्हाला कितीही नामोहरम केलं, कितीही बदनाम केलं, तर हा विवेकाचा आवाज, हा आरक्षणाचा आवाज
हा ओबीसीचा आवाज एक मेंढपाळाचा पोरगा कधीही थांबवणार नाही. चाहे जीव गेला तरी चालेल, कुणी गोळ्या घातल्या तरी चालतील, पण लक्ष्मण हाके या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त संख्येचा आवाज या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर निश्चित उठवेल. हाके साहेब, तुम्ही म्हणताय तुमचा सरकारवर विश्वास नाहीये, पण त्याच सरकारमध्ये तुमचा ओबीसी आवाज सुद्धा आहे, छगन भुजबळ सुद्धा आहे. तुमचा छगन भुजबळांवर सुद्धा विश्वास नाहीये. या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशीही संवाद साधला नाही, त्यांच्याशी काही बोलणं झालं का? त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं यावर? सायनिंग अथॉरिटी कोण आहेत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची, मुख्यमंत्र्यांची या महाराष्ट्राच्या दायित्वाची जबाबदारी कुणावर आहे? GR काढण्याची सायनिंग अथॉरिटी कुणाची आहे? तीनही पक्ष सत्तेत आहेत. त्यामुळं हो, मग सत्ताधारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तुम्ही कायद्याचं बोला, तुम्ही संविधानाचं बोला, तुम्ही सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाचं बोला. तुम्ही झुंडशाहीला बळी पडताय. या सगळ्या संदर्भात भुजबळांची भेट घेणार आहात का? भुजबळांसोबत जाऊन या सगळ्याविषयी मुख्यमंत्र्यांची काही भेट घेतली जाईल का? काही चर्चा होईल का? काय या सगळ्या संदर्भात रणनीती आहे? मी कुणाच्याही मी माझी भूमिका तुमच्या मीडियाच्या द्वारे या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून मांडत आलोय. मला कुठल्याही मंत्र्याला, कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा कुणाला भेटायची तेवढा अरे एक शोषिताचा मुलगा आहे, मेंढपाळाचा मुलगा आहे, मी आमदार खासदाराचा पोरगा नाही ना. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला लाज वाटते लक्ष्मण हाके काय म्हणतोय ते ऐकायला. शरदचंद्रजी पवारांना माझं नाव घ्यायला लाज वाटते. पृथ्वीराज बाबा चव्हाणांना ओबीसीचं आंदोलन करणाऱ्या आंदोलकाचं नाव घ्यायला लाज वाटते. अशोक चव्हाणाला लाज वाटते माझं नाव घ्यायला. त्यामुळे मी कुणाकडूनही अपेक्षा नाही. जीव गेला तरी चालेल, पण स्वाभिमानाने आरक्षणाची भाषा बोलणारा आणि संविधानाची भाषा बोलणारा बळी या लक्ष्मण हाकेचा गेला तरी चालेल, आणि तो मी बळी द्यायला तयार आहे. निश्चित. हाकेजी धन्यवाद, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आरक्षणाच्या लढाईत स्वतःचा बळी गेला तरी चालेल, पण ही आरक्षणाची लढाई आपण सोडणार नाही, अविरत चालू ठेवणार असा निर्धार लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे. इतकंच नाही तर आपल्यावर मराठा समाजाने केलेले आरोप फेटाळून लावत असताना